धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच धाराशिवच्या लढतीचं चित्र स्पष्ट झाले। या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर तर महायुतीकडून राष्ट्रवादीच्या चिन्हावर अर्चना पाटील निवडणूक लढवणार आहेत। ओमराजे निंबाळकर हे अर्चना पाटील यांचे चुलत दीर आहेत। त्यामुळे या निवडणुकीकडे कुटुंबातील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून देखील पाहिलं जाईल। याच कारणाने यंदा धाराशिव लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे। त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। धाराशिव लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांचा आढावा घेऊ। धाराशिव लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, लातूर जिल्ह्यातील औसा, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातील औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजित सिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत। यासोबतच बार्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील भाजपला पाठिंबा दिलाय। तर उमरगा विधानसभा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले आणि परांडा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत। तसंच धाराशिव विधानसभा मतदारसंघातील आमदार कैलास पाटील हे उबाठा गटात आहेत। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकही आमदार नाही। या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात आले असेल की धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 जागांवर महायुतीचे आमदार आहेत, तर फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा। म्हणजेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांच्या आमदारांचा विचार केल्यास महायुतीचं पारडं जड आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण या मतदारसंघाच्या इतिहासाची सुद्धा थोडक्यात माहिती घेऊ। धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा 3 जिल्ह्यांमध्ये विभागलाय। यामध्ये लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश होतो। या लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून म्हणजेच 1952 ते 1996 पर्यंत या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच खासदार निवडून येत होता। त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघाला काँग्रेसचा जुना बालेकिल्ला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पण 1996 मध्ये शिवसेनेचे उमेदवार शिवाजी कांबळे हे काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांचा पराभव करून पहिल्यांदा खासदार झाले। त्यानंतर 1998च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे अरविंद कांबळे निवडून आले, पण त्यांचा तो कार्यकाळ 1 वर्षाचा राहिला। याशिवाय धाराशिव लोकसभा मतदारसंघात देखील काँग्रेसचा तो शेवटचा विजय होता। यानंतर 1999 पासून धाराशिव लोकसभा मतदारसंघात कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीचा खासदार निवडून येतो। एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेस शोधूनही सापडणार नाही अशी दुरावस्था झाली। 1999 ला या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी कांबळे खासदार झाले। त्यानंतर 2004च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे या खासदार झाल्या। त्यानंतर 2009च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले पद्मसिंह पाटील विजयी झाले। त्यांनी शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांचा पराभव केला होता। त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटलांचा तब्बल 2,35,000 मतांनी पराभव केला। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या राणा जगजित सिंह पाटील यांचा 1,27,000 मतांनी पराभव केला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर पुन्हा लोकसभेच्या मैदानात आहेत, पण यावेळी त्यांच्याकडे ना शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ना मोदींच्या लोकप्रियतेचा फॅक्टर। यावेळी ते उबाठा गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। तर त्यांच्या विरोधात आहेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील। अर्चना पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत आणि यावेळी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचेच पती राणा जगजित सिंह पाटील यांचा पराभव झाला होता। या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चांगली संधी यावेळी त्यांच्याकडे असेल, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाला हातभार लावणारे सगळे त्यांच्याकडे आले आहेत। अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार असल्यामुळे त्यांना मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा मिळणार आहे। सोबतच 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघातील आमदारांची ताकद त्यांच्या बाजूने आहे
आणखी एक गोष्ट म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे एकमेव मोठे नेते बसवराज पाटील हे भाजपमध्ये आल्याने अर्चना पाटील यांच्या विजयात त्यांचा सुद्धा हातभार लागेल। याशिवाय धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागच्या 7 निवडणुकीत एकही खासदार सलग 2 टर्म निवडून आलेला नाही। त्यामुळे यावेळी ही परंपरा कायम राहणार की ओमराजे निंबाळकर ही परंपरा मोडतील? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।